Welcome to e-learning platform of Civil Engineering Department. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स ज्या रुरल डेव्हलपमेंटसाठी आहेत त्यांचा आपण स्टडी केलेला आहे. अजून काही स्कीम्स आहेत त्या आपण आज बघणार. त्यापैकी आत्ता जी आहे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. तर ही योजना आहे रुरल डेव्हलपमेंटच्या अंडर ग्रामीण भागातील लोकांचं स्वरोजगार त्यांना मिळेल, ते स्वतःचा व्यवसाय चालू करतील किंवा स्वतःचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करतील, त्याच्यासाठी ही स्वतंत्र स्कीम आहे SGSY स्वर्ण जयंती ग्रामीण स्वरोजगार योजना. तर काय The basic objective of the SGSY is to bring the assisted poor families above the poverty line by providing them income generating assets through the bank credit and government subsidies. याच्यामध्ये मेन ऑब्जेक्टिव्ह हे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेचं काय आहे तर ते असे पुअर फॅमिलीना पॉवर्टी लाईन दारिद्र्य रेषेखाली जे लोक आहेत अशा गरीब लोकांना त्यांचा इन्कम वाढवण्यासाठी बँक क्रेडिट आणखीन गव्हर्नमेंट सबसिडीच्या माध्यमातून त्यांना मदत करायची की जेणेकरून त्यांचं स्वतःचं उत्पादन वाढेल, याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी ही स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आहे. दिस प्रोग्राम aims at establishing a large number of micro enterprises in rural areas based on the ability of the poor of each area, assistance in the form of subsidy by government and credit by the bank. तर दिस हा प्रोग्राममध्ये काय आहे, द program aims at establishing large number of micro entrepreneurs in rural areas. छोटे छोटे उद्योग रुरल एरियामध्ये एस्टॅब्लिश करायचे की ज्याच्या आधारे हा ग्रामीण स्वरोजगार योजना तयार होईल. आता ही छोटे छोटे उद्योग ग्रामीण भागामध्ये तयार करण्यासाठी सबसिडीवरती गव्हर्नमेंट त्यांना फायनान्स देईल, त्याचप्रमाणे बँकेमध्ये त्यांचं क्रेडिट तयार केलं जाईल. ह्या दोन्ही मार्फत एकतर गव्हर्नमेंटची सबसिडी आणखी बँकेचं क्रेडिट हे दोन्ही वापरून छोटे छोटे उद्योग ग्रामीण एरियामध्ये उभे केले जातात. द मेन टेंट्स ऑफ द स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आर की ॲक्टिव्हिटीज. 3 भाग आहेत ज्यामध्ये की ॲक्टिव्हिटीज, देन क्लस्टर अप्रोच, तिसरं आहे ग्रुप मेथड. हे 3 महत्त्वाचे टेंट्स याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये द फर्स्ट वन रिड्युसेस द नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज. तर की ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या आपण, नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज वाढवायच्या नाहीत, बरोबर. कमी ॲक्टिव्हिटीज किंवा की ॲक्टिव्हिटीज कन्सिडर करून आपण स्वरोजगार तयार करणार. सेकंड, श्रिंक्स द जिओग्राफिकल एरिया टू सिलेक्टेड नंबर ऑफ विलेजेस. ज्या एरियामध्ये आपण ही योजना राबवणार तिथला जिओग्राफिकल एरिया कसा आहे याचा अभ्यास करून त्याच्याशी रिलेटेड उद्योग त्या त्या व्हिलेजमध्ये द्यायचे. उदाहरणार्थ फॉरेस्ट एरिया असेल तिथं मधमाशी पालन किंवा फॉरेस्ट, समजा काजूच्या बागा असतील तर काजूशी रिलेटेड उद्योग, अशा प्रकारे त्या त्या व्हिलेज किंवा त्या एरियाच्या जिओग्राफिकल एरियाचा स्टडी करून आपण त्यांना रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन करणार. आणि व्हाईल थर्ड वन रिड्युसेस द नंबर ऑफ क्लायंट्स फ्रॉम अ लार्ज नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स टू अ स्मॉल नंबर ऑफ ग्रुप्स. आता वैयक्तिक प्रत्येक क्लायंटला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वरोजगार देण्यापेक्षा त्यांचे ग्रुप्स तयार करायचे, 10 लोकांचे, 15 लोकांचे, 20 लोकांचे असे ग्रुप, आणि त्यांच्यामध्ये हा स्वरोजगार योजनेसाठी त्यांना ग्रुप्स तयार करून त्यांना प्रोत्साहित करायचं, बरोबर. तर हे असं ग्रुप केल्यामुळे काय होतं, दिस रिड्युसेस द बर्डन ऑफ फॉलोअप
and training and education inputs for providing backward and forward linkage. तर हे ग्रुप केल्यामुळे काय होतं, त्यांचा फॉलोअप घ्यायला सोपं जातं, बरोबर. त्याप्रमाणे त्यांना ट्रेनिंग द्यायला पण सोपं जातं. एज्युकेशन, त्यांना काही कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी काही एज्युकेशनल टेक्निक द्यायचं असेल, ट्रेनिंग द्यायचं असेल तर ते देणं हे ग्रुप्स केल्यामुळं सोपं जातं. दिस स्कीम इज इम्प्लिमेंटेड ऑन अ कॉस्ट शेअरिंग बेसिस ऑफ 75:25 बिटवीन सेंटर अँड स्टेट गव्हर्नमेंट्स. तर ही जी स्कीम आहे याच्यामध्ये 75% हे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि 25% स्टेट गव्हर्नमेंट याचा खर्च सगळा उचलतात. देन सायलेंट फीचर्स ऑफ स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. तर ह्या योजनेचे सायलेंट फीचर्स काय आहेत ते पाहू आपण. फर्स्ट, SGSY has been designed to cover all aspects of self-employment such as organization of poor into self-help groups, training, credit, technology, infrastructure, marketing. तर ही जी स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना ही डिझाईन केलेली आहे कशासाठी, टू कवर ऑल आस्पेक्ट्स ऑफ सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वरोजगारासाठी लागणारे सर्व आस्पेक्ट्स कवर करण्यासाठीच आहे, बरोबर. त्यामध्ये ऑर्गनायझेशन ऑफ पुअर इनटू सेल्फ हेल्प ग्रुप्स, जे गरीब लोक आहेत त्यांचे सेल्फ हेल्प ग्रुप्स तयार करायचं, त्यांना ट्रेनिंग देणे, त्यांच्यासाठी क्रेडिट, बँकेमध्ये क्रेडिट निर्माण करणं, टेक्नॉलॉजी काही वापरणं, त्या उद्योगासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं, उद्योग केल्यानंतर तयार होणारं माल त्याचं मार्केटिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी या स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये येतात. दुसरा फीचर आहे, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ SGSY इज टू इन्श्युअर दॅट असिस्टेड पुअर फॅमिलीज हॅव मंथली इन्कम ॲट लिस्ट 2000 सो दॅट टू ब्रिंग दोज फॅमिलीज अबव द पॉवर्टी लाईन इन 3 years. आता ही स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेचं महत्त्व किंवा ऑब्जेक्टिव्ह काय आहे की ह्या गरीब कुटुंबाला महिन्याला किमान 2000 रुपये इतका इन्कम व्हायला पाहिजे असं टार्गेट ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे काय होईल, किमान 3 वर्षामध्ये हे कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वरती जाईल, दारिद्र्यरेषेखाली राहणार नाही. हे नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह किंवा नेक्स्ट फीचर. त्यानंतर नेक्स्ट फीचर थर्ड, द असिस्टेड फॅमिलीज मे बी इंडिव्हिज्युअल्स स्वरोजगारी ऑर ग्रुप्स, दॅट इज सेल्फ हेल्प ग्रुप्स. तर हे जे आहेत फॅमिलीज हे स्वतः एक वैयक्तिक रोजगारी असेल किंवा त्यांचा ग्रुप असेल. एम्फेसिस विल बी ऑन द ग्रुप अप्रोच, जास्तीत जास्त आपण ग्रुपवरती भर देणार, बरोबर. कारण ग्रुपवरती ग्रुप असतील तर ट्रेनिंगसाठी आणि इतर सर्वच गोष्टीसाठी त्याचा फायदा होतो. तर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे फीचर्स, SGSY विल पर्टिक्युलरली फोकस ऑन द मोस्ट डिप्राइव्ड ग्रुप्स अमंग द रुरल पीपल. शक्यतो ग्रुपवरती जास्त भर दिला जातो. अकॉर्डिंगली द SC/STs विल अकाउंट फॉर ॲटलिस्ट 50% ऑफ स्वरोजगारीज, वुमन फॉर 40% अँड द डिसएबल्ड 30%. हे पर्सेंटेज दिलेलं आहे. SC/STचे ग्रुप किमान 50% असावेत, महिलांचे एक 40% ग्रुप असावेत, आणखी डिसएबल्ड अपंग व्यक्तींचे 30% असावेत ग्रुप्स. अशा प्रकारचा फीचर आहे. नेक्स्ट फीचर, ॲटलिस्ट ॲट द ब्लॉक लेवल ॲट लिस्ट हाफ ऑफ द ग्रुप्स विल बी एक्सक्लुझिव्हली वुमन ग्रुप्स. आता ब्लॉक लेवल म्हणजेच तालुका लेवलला असेल तर किमान निम्मे ग्रुप हे वुमनचेच, लेडीजचे ग्रुप असतील. हा एक त्याच्यामध्ये फीचर आहे. नेक्स्ट फीचर, द ग्रुप ॲक्टिव्हिटी विल गिवन प्रिफरन्स अँड प्रोग्रेसिव्हली मेजॉरिटी ऑफ द फंड्स विल बी फॉर सेल्फ हेल्प ग्रुप्स. तर याच्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुपनाच जास्त प्राधान्य दिले जातं वैयक्तिक स्कीमपेक्षा. नेक्स्ट फीचर आहे, इन्शुरन्स कवर इज अवेलेबल फॉर असेट्स लाईव्हस्टॉक ब्रॉट आउट ऑफ द लोन. जे काय लोन घेतात त्याच्यासाठी ही इन्शुरन्स फॅसिलिटी पण उपलब्ध केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट फीचर, फॉर इंडिव्हिज्युअल लोन्स अप टू 50,000 and group loan up to 3 lakhs, the assets created out of bank loan would be hypothecated to the
बँक ॲज प्रायमरी सिक्युरिटी. कारण 50,000पर्यंत कर्ज किंवा 3 लाखापर्यंत ग्रुपला कर्ज असेल तर त्याला बँकेचं अर्थसहाय्य घेतलं जातं, बरोबर. इन केसेस वेअर मूवेबल असेट्स आर नॉट क्रिएटेड ॲज इन लँड बेस्ड ॲक्टिव्हिटीज सच ॲज डगवेल, मायनर इरिगेशन इट्सेट्रा, मॉर्गेज ऑफ द लँड मे बी ऑब्टेन्ड एल्स थर्ड पार्टी गॅरंटी मे बी ऑब्टेन्ड ॲट द डिस्क्रिशन ऑफ द बँक. आता बँकेतून लोन घेतलं तर बँकेला काय पाहिजे, तारण प्रॉपर्टी दिली पाहिजे, बरोबर. जर ते मूव्हेबल असेट्स नसतील तर काय होईल, समजा विहीर काढली असेल तर विहीर तारण दिली जाते, मायनर इरिगेशन केलं असेल तर यासाठी त्याची जी शेती आहे ती बँकेला तारण दिली जाते. जर असं काहीच नसेल तर थर्ड पार्टी म्हणजे एक ज्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे तो नाव, ती व्यक्ती त्याला जामीनदार राहील बँकेच्या लोनसाठी. अशा प्रकारचं फीचर्स याच्यामध्ये आहे. नेक्स्ट स्कीम, पुढची स्कीम आहे द संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. ही एक वेगळी स्कीम आहे. दिस वॉज अ न्यू स्कीम लॉन्च्ड इन 2001. ही 2001मध्ये लॉन्च झालेलं आहे. इट कंबाइंड द व्हेरियस फीचर्स ऑफ EAS or the Employment Assurance Scheme, FFW, that is Food for Work Program, JGSY, that is Jawahar Gramin Swarozgar Yojana, and replaced those schemes. तर ही जी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही 2001मध्ये इम्प्लिमेंट केलेली आहे. आता ही काय केलेलं आहे, याच्यापूर्वी काही स्कीम्स होत्या, त्यामध्ये EAS म्हणजे एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम ही एक वेगळी स्कीम होती. त्याचप्रमाणे FFW म्हणजे फूड फॉर वर्क प्रोग्राम ही एक वेगळी स्कीम होती. त्यानंतर JGSY म्हणजे जवाहर ग्रामीण स्वरोजगार योजना ही एक वेगळी स्कीम होती. तर ह्या तिन्ही स्कीमचं कॉम्बिनेशन केलं एकत्रच आणि हे नवीन स्कीम काढली संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. Prime Minister Atal Bihari Vajpayee announced a new wage employment program, the संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. तर ही प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी यांनी ही स्कीम संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना तयार केली. द स्कीम वॉज सबसिक्वेंटली लॉन्च्ड ऑन 15 सप्टेंबर 2001. 25 सप्टेंबर 2001ला ही स्कीम लॉन्च केलेली आहे. या स्कीमचे सायलेंट फीचर्स काय आहेत ते बघू. सेंट्रली स्पॉन्सर्ड वेज एम्प्लॉयमेंट स्कीम ही सेंट्रल गव्हर्नमेंटने स्पॉन्सर केलेली वेज म्हणजे पगार देणारी स्कीम आहे, बरोबर. रोजगार देणारी, रोजगार आणि पगार. आता हे दुसरं फीचर 75% कॅश कॉम्पोनंट ॲज सेंट्रल शेअर अँड 25 ॲज स्टेट शेअर. याच्यामध्ये 75% हा खर्च सेंट्रल गव्हर्नमेंट आणि 25% राज्य शासन घेतं. तिसरं फीचर फूड ग्रेन्स असिस्टन्स ऑल्सो प्रोव्हाइडेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. तर ह्या रोजगार योजनेमध्ये जो रोजगार दिला जातो तो 2 टप्प्यामध्ये दिला जातो. एक तर कॅश आणि दुसरा फूड ग्रेन्स अन्नधान्य, धान्य पण दिलं जातं. आता हे धान्य देण्याचं काम हे सेंट्रल गव्हर्नमेंट करतं. नेक्स्ट फीचर आहे पेमेंट ऑफ फूड ग्रेन्स टू बी मेड बाय मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट, दॅट इज टू FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट ग्रामीण विकास मंत्रालय आहे. हे सर्व पैसे हे फूड ग्रेन्सचे म्हणजे अन्नधान्य जे दिलं जातं त्याचं पेड करते. नंतर नेक्स्ट फीचर आहे ट्रान्सपोर्टेशन हँडलिंग चार्जेस टू बी बॉर्न बाय द स्टेट गव्हर्नमेंट. आता हे फूड ग्रेन म्हणजे अन्नधान्य हे केंद्रातून राज्यात आणणं आणि त्याचं वितरण करण्याचं काम हे ट्रान्सपोर्टेशन वगैरे सगळं स्टेट गव्हर्नमेंट त्याचा खर्च करतं. नेक्स्ट फीचर आहे मिनिमम 5 kg ऑफ फूड ग्रेन्स पर लेबर टू बी प्रोव्हाइडेड ॲज पार्ट ऑफ वेजेस. तुमचा रोजगार म्हणून किमान कमीत कमी 5 किलो धान्य प्रति व्यक्ती हे दिलं जातं. नेक्स्ट फीचर बॅलन्स ऑफ द वेजेस टू बी पेड इन कॅश. आता हे 5 किलो धान्य दिल्यानंतर जे राहिलेला पगार आहे तो पैशाच्या रूपात त्या व्यक्तीला दिला जातो. मिनिमम 25% वेज टू बी पेड इन कॅश. कमीत कमी
जितका त्याचा रोजगार झाला त्याच्या 25% रोजगार हा त्याला कॅशमध्ये दिला जातो, बाकीचं धान्य दिलं जातं. नेक्स्ट स्कीम आहे, नेक्स्ट फीचर, कॉस्ट ऑफ फूड ग्रेन्स टू बी वर्कड आउट ॲट BPL रेट्स ऑर APL रेट्स ऑर एनिवेअर बिटवीन द टू बाय द स्टेट गव्हर्नमेंट. आता हे जे धान्य दिलं जातं हे फुकट दिलं जात नाही. याची जी कॉस्ट आहे ती BPL धारक जे आहेत, ज्यांना कार्डावर धान्य दिलं जातं त्याच रेटनं हे धान्य दिलं जातं. नेक्स्ट आहे, वर्क्स टू बी टेकन ॲज पर द फेल्ट नीड ऑफ द एरिया विदिन अवेलेबल फंड्स. जे काम आहे ते कुठला फंड्स अवेलेबल आहे त्याच्या आधारे त्या एरियात कुठली कामं करावी लागतात ते ठरवलं जातं. नेक्स्ट फीचर, 50% ऑफ द फंड्स टू बी earmarked to the village panchayats for infrastructure development works in SC/ST localities. तर जे SC/ST लोक ज्या एरियामध्ये राहतात त्या एरियातील इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी किमान 50% फंड्स हा विलेज पंचायत, गाव पंचायत किंवा ग्रामपंचायतच्या मार्फत खर्च केला जातो. हे नेक्स्ट नंतर नेक्स्ट फीचर, 30% ऑफ द एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज रिझर्व फॉर वुमन्स. आता याच्यामध्ये किमान 30% हे एम्प्लॉयमेंट कोण पाहिजेत, वुमन्स पाहिजेत, लेडीज पाहिजेत, हे त्यासाठी रिझर्व आहे. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे, 22.5% ऑफ द ॲन्युअल अलोकेशन इन्क्लुसिव्ह ऑफ फूड ग्रेन्स allocated both at the district level and intermediate panchayat level shall be earmarked for the individual groups beneficiaries of SC/ST families living below poverty line. आता 22.5% हे ॲन्युअल अलोकेशन असतं, वार्षिक जे अलोकेट केलं जातं बजेट त्याच्या 22.5 हे जिल्हा लेवल आणखी तालुका लेवलला मार्क केलं, फायनल केलं जातं फॉर इंडिव्हिज्युअल ग्रुप्स. हे ग्रुप्सना कुठल्या SC/ST फॅमिलीच्या ग्रुपना यांनी तालुका आणि जिल्हा लेवलवर 22.5% खर्च केला जातो. द स्कीम इज इम्प्लिमेंटेड थ्रू PRI, दॅट इज पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे ग्रामपंचायत, तालुका पंचायत किंवा त्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या 3 स्टेजमध्ये ही स्कीम इम्प्लिमेंट केली जाते. द स्टडीज हॅव शोन दॅट इट प्रोव्हाइडेड ओनली 29 days ऑफ एम्प्लॉयमेंट पर बेनिफिशरी पर एनम. वर्षामध्ये किमान एका व्यक्तीला 29 दिवस रोजगार उपलब्ध करून देणं हे बंधनकारक आहे. द इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ मशीन्स, अंडर पेमेंट ऑफ वेजेस अँड लिकेज ऑफ फूड ग्रेन्स वेअर द मेजर लॉसेस ऑफ द SGRY. हे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये महत्त्वाचं काय, याच्यामध्ये नावं रस्त्याचं काम असेल तर रस्ता करतात, रोजगार लोकांना दिला असं दाखवतात, पण स्वतः मशीन्स वापरतात. हा याच्यातला महत्त्वाचा ड्रॉबॅक आहे. अंडर पेमेंट, कमी पेमेंट दिलं जातं बऱ्याच लोकांना, किंवा लिकेज ऑफ फूड ग्रेन, धान्य येतं ते प्रत्येकी 5 किलो येतं पण 5 किलो बऱ्याच वेळा दिलं जात नाही. हे असे काही याच्यामध्ये मेजर फॉल्ट्स म्हणा किंवा त्रुटी या स्कीममध्ये आहेत. इथं तुम्ही पाहू शकता संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेच्या माध्यमातून हे तलावाचं काम चालू आहे. अशा प्रकारे लोकांना कामावर घ्यायचं आणि त्यांना रोजगार म्हणून धान्य आणि पैसे हे दोन्ही दिलं जातं. आणि गावाची गरज, गावाला एक तलाव झाला जिथे पाण्याची सोय झाली, अशा प्रकारे ही दोन्हीचा विचार करून ही कामं ग्रामपंचायत लेवलला किंवा पंचायत समिती लेवलला केली जातात. त्याच्यामध्ये परमिशिबल ॲक्टिव्हिटीज काय आहेत, डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक लेवल, लेबर इंटेन्सिव्ह वर्क रिलेटिंग टू सॉईल अँड मॉइश्चर कन्झर्वेशन. कुठली कामं केली जातात, सॉईल अँड मॉइश्चर कन्झर्वेशन केलं जातं. त्यानंतर मायनर इरिगेशन, छोटे इरिगेशनचे प्रोजेक्ट, छोटा तलाव बांधणं, अशा प्रकारची कामं. रिज्युनेशन अँड ड्रिंकिंग वॉटर रिसोर्सेस, जर पाण्याचे सोर्सेस आहेत बरोबर, त्याचं रिन्युएशन केलं जातं. ॲग्युमेंटेशन ऑफ ग्राउंड वॉटर, बरोबर, तर जमिनीखालचं जे ग्राउंड वॉटर आहे ते लेवल वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. ट्रॅडिशनल वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर, जे पारंपरिक वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यावरती काम केलं जातं. डिसिल्टेशन ऑफ व्हिलेज टँक अँड पॉन्ड्स, जे तलाव आत्ता आहे त्यामध्ये गाळ वगैरे साठलेला असतो ते काढायचे काम पण केली जातं. अशा प्रकारची ही काही कामं
ठराविक जी गावाच्या उपयोगाची आहेत आणि रोजगार पण निर्मिती होते अशी. त्यानंतर प्रोहिबिटेड ॲक्टिव्हिटीज, कुठल्या ॲक्टिव्हिटीज करायच्या नाहीत या स्कीमच्या अंडर. बिल्डिंग फॉर रिलिजियस पर्पज, एखादी बिल्डिंग रिलिजियस पर्पजसाठी बांधण्याला परवानगी नाही. दुसरं मॉन्युमेंट्स, मेमोरियल्स, स्टॅच्यू, आयडॉल, आर्च, गेट्स, वेलकम गेट्स ही बांधायला परमिशन नाही या स्कीमच्या अंडर. त्यानंतर ब्रिजेस एक्सेप्ट कल्वर्ट आणि स्मॉल ब्रिज सोडून बाकी मोठे ब्रिजेस बांधायला परमिशन नाही. थर्ड, बिल्डिंग फॉर हायर सेकंडरी स्कूल ही या स्कीमच्या अंडर बांधायला परमिशन नाही. बिल्डिंग फॉर कॉलेज या स्कीमच्या अंडर बांधायला परमिशन नाही. ब्लॅक टॉपिंग रोड्स, हे ब्लॅक टॉपिंग रोड्स करायला सुद्धा परमिशन नाही. कुठलंही काम, ही कामं या स्कीमच्या अंडर करता येईल. त्यानंतरची स्कीम आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, DDU-GKY, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. आता ही नवीन योजना आहे. तर DDU-GKR, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना was launched by Prime Minister in the year 2014. म्हणजे 2014 साली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना लॉन्च केलेली आहे. इट इज अ गव्हर्नमेंट स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह एम्ड टू टार्गेट द रूरल youth in age group of 15 to 35 years to make him economically independent and globally relevant workforce. तर ग्रामीण भागामध्ये जो युवक आहे 15 ते 35 वर्षा दरम्यानचा जो युवक आहे त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण व्हावं याच्यासाठी ही योजना आहे. त्यांना कौशल्य त्यांच्या अंगामध्ये किंवा शिकवलं जातं, त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, वेगवेगळी कौशल्य त्यांच्यामध्ये दिली जातात की ज्याच्या आधारे तो आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहील. त्याचप्रमाणे ग्लोबली रिलेव्हंट वर्कफोर्स, जागतिक बाजारपेठेमध्ये त्याची किंमत वाढेल अशा प्रकारचं काम करण्याचं हीसाठी ही स्कीम आहे. इट इज अ पार्ट ऑफ NRLM, दॅट इज नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन. ही पूर्वीची स्कीम आहे, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन, टास्क्ड विथ द ड्युअल ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲडिंग डायव्हर्सिटी टू द इन्कम्स of rural poor families and also cater to the career aspirations of rural youth. जे ग्रामीण भागातील युवक आहेत त्यांचा इन्कम वाढवण्यासाठी, बरोबर, आणखीन करिअर ॲस्पिरेशन्स, त्यांचं करिअर या युवकांचं उंचावण्यासाठी ही स्कीम. वेगवेगळे फीचर्स या स्कीमचे काय आहेत ते बघूया. अनेबल पुअर अँड मार्जिनलाइज टू ॲसेस बेनिफिट्स, जे गरीब आहेत त्यांना याचा बेनिफिट होईल की ज्यांना ट्रेनिंग पण दिलं जाईल, आणखीन रोजगार पण दिला जाईल. सो डिमांड लेड स्किल ट्रेनिंग ॲट नो कॉस्ट टू द रुरल पीपल. जे ग्रामीण भागातील लोक आहेत, गरीब लोक आहेत, त्यांना एखादं स्किल ट्रेनिंग शिकण्यासाठी पैसा द्यावा लागतो, तर या स्कीममध्ये त्यांना पैसा द्यावा लागणार नाही. शासनामार्फत फुकट मोफत ट्रेनिंग दिलं जातं. नेक्स्ट फीचर इन्क्लुझिव्ह प्रोग्राम डिझाईन. आता याच्यामध्ये काय प्रोग्राम डिझाईन आहे. मॅन्डेटरी कव्हरेज ऑफ सोशली डिसॲडव्हान्टेज्ड ग्रुप्स, जे सोशली डिसॲडव्हान्टेज्ड ग्रुप आहेत, उदाहरणार्थ SC ST, त्यांना 50% याच्यामध्ये स्थान आहे. मायनॉरिटी लोकांना 15% आणि वुमन महिलाला 33% रिझर्वेशन या कौशल्य स्किल योजनेमध्ये आहे. तर पुढचं फीचर आहे शिफ्टिंग एम्फेसिस फ्रॉम ट्रेनिंग टू करिअर प्रोग्रेशन. त्याच्यामध्ये काय असतं. पायोनियर्स इन प्रोव्हाइडिंग इन्सेंटिव्ज फॉर जॉब रिटेन्शन, करिअर प्रोग्रेस अँड फॉरेन प्लेसमेंट. यामध्ये जी इन्सेंटिव्ह, ज्यावेळी तुम्ही ट्रेनिंग घेता त्यावेळी त्यांना इन्सेंटिव्ज दिलं जातं, पैसे दिले जातात. ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना रोजगार, करिअर प्रोग्रेशनसाठी रोजगार उपलब्ध करून दिला जातो, त्यांना नोकरीला लावलं जातं. त्याचप्रमाणे फॉरेन प्लेसमेंट पण केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट फीचर स्टँडर्ड्स इन वेजेस फॉर प्लेस्ड कॅन्डिडेट. जे कॅन्डिडेट्स नोकरी लागलेत त्यांना पगार किती द्यायचा हे पण ठरलेलं आहे. मिनिमम रिन्युमरेशन ऑफ 6,000, कमीत कमी 6,000 पगार, आणखी मिनिमम वेजेस विच एवर इज हायर आणि किंवा मिनिमम वेजेस दोन्हीपैकी जो हायर असेल तो द्यायचा. आणि मोर
25,000 पर मंथ इन फॉरेन प्लेसमेंट. तर फॉरेन प्लेसमेंटमध्ये कमी 25,000पेक्षा जास्त पगार हा दिला जातो. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे ग्रेटर सपोर्ट फॉर प्लेस कॅन्डिडेट्स, पोस्ट प्लेसमेंट सपोर्ट, मायग्रेशन सपोर्ट अँड ॲल्युमिनी नेटवर्क ऑफ ट्रेन्ड यूथ. याच्यामध्ये काय केलं जातं, जे लोक जॉबला लागलेले आहेत बरोबर, त्यांना पोस्ट प्लेसमेंट सपोर्ट, त्यानंतर सुद्धा नोकरी लागल्यानंतर सुद्धा त्या कॅन्डिडेटना सपोर्ट केला जातो. त्यांचं मायग्रेशन सपोर्ट, एकूण दुसरीकडे जात असतात एका नोकरीवरून दुसऱ्या नोकरीवर, पण तिथं पण त्यांना सपोर्ट करण्याचं काम केलं. Then placement and tracking. The placement will be considered only after minimum detention of 3 months with less than 15 days leave. तर हे प्लेसमेंट जी केली जाते हे कमीत कमी 3 महिन्याच्या ट्रेनिंग नंतर केली जाते. रिजॉइनिंग आफ्टर 15 days break will be considered as fresh and the count of placement will start from 0. 15 दिवसाच्या रजेनंतर परत रिजॉइनिंग केलं जातं. थर्ड आहे द मिनिमम रिन्युमरेशन शुड बी पेड टू प्लेस्ड कॅन्डिडेट्स फॉर 3, 6, 9 and 12 months कोर्स शुड नॉट बी लेस दॅन, पहिल्या 3 महिन्यामध्ये 3,000, त्यानंतर 4,000, 6,000 आणि 7,500 इतकं रिन्युमरेशन दिलं जातं. नेक्स्ट आहे हाऊएवर द क्युम्युलेटिव्ह पे शुड नॉट बी लेस दॅन 15,000, 20,000 and 30,000 and 37,500, 3, 6, 9 and 12 months कोर्स रिस्पेक्टिव्हली. हे पेमेंटचे स्टेजेस ठरवलेले आहे. ऑल द प्लेस्ड कॅन्डिडेट शुड बी ट्रॅक्ड फॉर मिनिमम 1 year. तर जे कॅन्डिडेट्सना जॉब मिळालेला आहे त्यांच्यासाठी 1 वर्ष कमीत कमी जॉब मिळाल्याच्या नंतर पुढचं 1 वर्ष त्यांच्या ट्रॅकमध्ये किंवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ती संस्था राहते. अंडर दिस प्रोग्राम disbursements would be made through a digital voucher directly into a student's bank account as a part of government skill development initiatives. तर याच्यामध्ये जे भ्रष्टाचार होऊ नये म्हणून विद्यार्थ्याच्या डायरेक्ट अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केले जातात. तर अशा प्रकारे ह्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्यांचा स्टडी आपण या युनिटमध्ये केलेला आहे. तर या ठिकाणी आपलं युनिट नंबर 5 संपलेलं आहे. थँक्यू.